पार्टीचा कंट्रोल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणं, सुनेत्रा काकींना हे सगळं कळणं. आता सुनेत्रा काकींना मला एवढंच त्या ठिकाणी सांगायचं की राजकारण लय वंगाळ झालेलं आहे. अवतीभोवती जी कोणी लोक आहेत त्यांच्याबद्दलची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. एका साध्या वाटणाऱ्या बॅनरवरून आता मोठा राजकीय वाद पेटलाय आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहेत अदिती तटकरे, सुनील तटकरे आणि अजित पवार यांचं नाव. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील इंदापूर इथं नव्यानं निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रम मोठा, व्यासपीठ भव्य, पण लक्ष वेधून घेतलं ते एका बॅनरनं. त्या बॅनरवर होते खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे. पण पक्षाचे सर्वेसर्वा दिवंगत नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गायब. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. पक्षश्रेष्ठींचे फोटोज गायब. हा फक्त योगायोग की काही वेगळंच राजकारण? दरम्यान अमोल मिटकरी यांनी यावर भाष्य करत सुनील तटकरे यांना घरचा आहेर दिलाय. ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यांचाच फोटो हटवला जातोय. हे राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही. राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वतः देव बनण्याचा कोणी प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही. #प्रोटोकॉल असं मिटकरी म्हणालेत. त्यानंतर रोहित पवार यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदाराच जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावानं करतो, याचं जिवंत उदाहरण जे आम्ही वारंवार बोलतोय, असं रोहित पवार म्हणाले. यानंतर आता विरोधकांसोबत पक्षातील कार्यकर्त्यांकडून टीका केली जाते. दरम्यान घडलेल्या या प्रकारावर आता अदिती तटकरे यांनी भाष्य केलंय. स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम घेतले जातात. असे अनेक कार्यक्रम दिवसभरात होत असतात. अशाच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले दिवंगत नेते अजितदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी यांचा फोटो नव्हता. याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. अजितदादा असतील, सुनेत्रा काकी असतील, यांचं आमच्या मनातील स्थान अढळ आहे. बॅनरवरील फोटोतून आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये. तरी या निमित्तानं एक बरं झालं. स्थानिक कार्यक्रमातील स्थानिक पातळीवर घडलेल्या एका चुकीचा मुद्दा बनवणारी यंत्रणा कशी काम करते हे आमच्या लक्षात आलं. हा मुद्दा चवीनं चघळणाऱ्यांना दादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल मनातून किती पश्चाताप व्यक्त करावा लागत असेल देव जाणो. बाकी काकींना पक्षाच्या कुटुंब प्रमुख म्हणून आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार आहेच, असं अदिती तटकरे यांनी म्हटलंय. सुनील तटकरे आणि त्यांच्या गटाकडून पक्षावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न होत आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.